एक आंदोलन राम मंदिर देणगी चोरी विरोधातलं आणि दुसरं आंदोलन जे देणगी चोरी विरोधात आंदोलन करतायत त्यांच्या विरोधातलं। नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांच्या होम ग्राउंडवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने रामरक्षा आंदोलन केलं। यावेळी ठाकरेंच्या पक्षातले सर्व प्रमुख नेते कार्यकर्ते विदर्भातले पदाधिकारी उपस्थित होते। त्याचवेळी दुसरीकडे ठाकरेंच्या आंदोलनाला उत्तर देण्याकरता अमरावतीत हनुमानगडीवर माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचं हनुमान चालीसा आंदोलन पार पडलं। तर राणांच्या आंदोलनात जैन मुनी निलेश चंद्र सहभागी झाले। नागपुरात आंदोलनामध्ये उद्धव ठाकरेंनी तुमचं रामरक्षा म्हणण्याचं काम आहे, आमचं रामरक्षा करण्याचं काम आहे असं म्हणत फडणवीसांना टोला लगावला। बाळासाहेबांनी जो डोक्यावरती घेतला होता, अनेक जणांनी जे बलिदान केलं हे यांच्या चोरांच्या पोटापाण्याची सोय करण्यासाठी नव्हतं केलं। मंदिर वही बनाएंगे, कशाला बनाने के बाद लुटने के लिए? आम्ही आहोत ते मंदिर लुटारूंच्या विरुद्ध आहोत। फडणवीस साहेबांना सांगायची की आमची चेष्टा टिंगल मस्करी करण्यापेक्षा तुम्ही मंदिर लुटणाऱ्यांच्या बाजूने आहात की राम रक्षा करणाऱ्यांच्या बाजूने आहेत ते पहिले स्पष्ट करा। भागवत साहेब ज्या पद्धतीने हे भाजप सरकार वागतंय, मंदिरं लुटली जात आहे, विद्यार्थ्यांशी कशा पद्धतीने वागताय ते तुम्ही बघितलंय। पेपर फुटतायत, पक्ष तर फोडले जात आहेत, पण आता मंदिरातल्या तिजोऱ्या फोडल्या जात आहेत। हेच हिंदू राष्ट्र तुम्हाला अपेक्षित होतं काय? या आंदोलनावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंना टोला लगावला, ज्याला आंदोलनातनं ठाकरेंनी उत्तर दिलं। पहिल्यांदा तर मला या गोष्टीचा आनंद आहे की उद्धवजींच्या शेवटी हे लक्षात आलं, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। त्यामुळे ते रामाकडे परत गेले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। बाकी आता रामरक्षा म्हणणं चाललं असेल तर यावेळेस तरी थोडी बहुत का होईना रामरक्षा ते वाचतील आणि केवळ राजकीय कार्यक्रम करणार नाहीत, अशा पद्धतीची अपेक्षा मी या ठिकाणी ठेवतो। आज सकाळी संजय राऊतांचा फोन आला, मला म्हणाले उद्धव टेलिप्रॉम्प्टर ठेवायचा का? म्हटलं का नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी आव्हान दिले उद्धव ठाकरेंनी रामरक्षा बोलून दाखवावी। मी आज त्यांना त्यांच्याच गावात येऊन सांगतोय की फडणवीसजी, रामरक्षा म्हणणं जरी तुमचं काम असलं तरी रामरक्षा करणं हे आमच्या राम भक्तांचं काम आहे। आम्ही रामरक्षक आहोत, मनामध्ये भाव नाही आणि रामरक्षा म्हणताय म्हणजे मनी नाही भाव आणि देवा मला पाव, हे आमचं हिंदुत्व नाही। तर भाजप नेत्या नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंवर कशा प्रकारे संताप व्यक्त केलाय ते बघूया। विदर्भात येतात, आमचे मुख्यमंत्रीचे घराचे पाशी तुम्ही येऊन रामरक्षा करतात आणि आमचे मुख्यमंत्रीचं मन पहा आणि जनाब उद्धव ठाकरेचं मन पहा। जेव्हा मी म्हटलं होतं फक्त हनुमान चालीसा करन, मुंबईत येऊन मी हनुमान चालीसा करन, तर मला ॲज ए महिला खासदार रवीजी आमदार तिसऱ्यांदा आमदार होते, ते म्हणे तुम्ही पाय टाकून पहा, तुमचे पाय छाटून टाकू। आज आमचे मुख्यमंत्री त्यांचं स्वागत करत आहे। अंतर पहा, कारण राम भक्ती दाखवणे आणि राम भक्त होणे या दोन्ही गोष्टींमध्ये अंतर आहे। हे राम भक्त दाखवत आहे आणि आमचे मुख्यमंत्री साहेब राम भक्त आहे हे पूर्ण देशाला आणि जनतेला माहित आहे। तर एकनाथ शिंदेनी ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर कशा प्रकारे निशाणा साधलाय तेही पाहूया। आता रामरक्षा आठवली आहे, हा केमिकल लोचा आहे। कधी हिंदुत्व सोडतायत, कधी हिंदुत्व धरतायत। हे काय हिंदुत्व म्हणजे काय काय टी शर्ट आहे का काय? कधी धरायचं कधी सोडायचं।